एक अतिशय सुंदर मेसेज आलेला आहे व्हॉट्सअपला. मी फक्त तो तुम्हाला वाचून दाखवणार आहे. म्हणजे सगळ्यांच स्त्रियांची व्यथा म्हणण्यापेक्षा कथा, सगळ्या स्त्रिया कशा असतात त्या बाबतीत आलेला अतिशय सुंदर लेख, अतिशय सुंदर व्हॉट्सअप मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि तो ऐकल्यानंतर किती रिस्पेक्ट करायचा स्त्रियांना, किती जीव लावायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. आमच्या प्रत्येक स्त्रीची ही कहाणी. बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधीही अभ्यास केला आहे का? भारतातल्या घराघरात जे सकाळ, दुपार, संध्याकाळ, सोमवार ते रविवार रोज रोज वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी, भाजी, वरण, भात, कोशिंबीर, चटणी, उसळ वगैरे आणि लाडू, चिवडे, मिठाया, पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं. ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती, तेल तापले ते कसे ओळखायचे? गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी करायचा, जास्त कधी करायचा? पदार्थ उलटण्याने किती हलवायचा, उलथणं की डावं का झारा, कढई का पातेलं? पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं? एका वेळी 4 पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं? ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थांचं नियोजन कसं करायचं? प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा वाट्यावरचा पसारा, खरकट, चिकटपणा आवरता आवरता कसा नाकेनं व्हायचा? दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपला चहा थोडा गार होत असताना लागणारा वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला 4 भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे किंवा गदागदा हलवणे, हा वेळेचा हिशोब कसा करायचा? मीठ, तिखट, साखर किती घालायचं? पोळी, चपाती, फुलका, पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्यांचा आकार आणि लाटल्यानंतर त्यांचा होणारा आकार आणि जाडी यांची सांगड कशी घालायची? उरलेल्या अन्नाचं काय करायचं? वातावरण, ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा? किती गोष्ट असतात स्वयंपाक म्हटलं की. मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजनही शिकायला लागणार आहे. बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे इन्व्हॉल्वमेंट. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्या हुशार म्हणणारी आपण माणसं प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या हुशारीला आपण दाद किती वेळा देतो. निसर्गाने दिलेली अंगभूत हुशारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून घ्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड गोष्टींकडे बघावं. दिवसात किमान 3 वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. खाण्यापूर्वी दिवसातून एकदा तरी निसर्गाने आपल्या घरात सढळपणे दिलेल्या या बुद्धिमत्तेचा आभार मानावेत. किती सुंदर ना? खूप छान. म्हणजे अगदी मनाला लागणारं आणि प्रत्येक स्त्रीला डेडिकेटेड केलेलं हे असं छोटंसं एक काव्य म्हणा, एक व्हॉट्सअप मेसेज म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, बट मला खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटतं बरं? आणि एवढं करून स्त्री आटोपत असते, कधी नॅपकिन सापडला नाही तर गाऊनला हात पुसत असते. तो गाऊन खराब होतो, त्याला एक विशिष्ट प्रकारचा स्मेल असतो. येता जाता पोरांनी किंवा नवऱ्यानी जवळ जाताना बघितलं तर
अजून नावं ठेवायला की बघ तुझं गाऊन किती घाण आहे किंवा त्या गाऊनला किती वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो आहे. पण तो स्मेल तिच्या कष्टाचा असतो, तिच्या प्रेमाचा असतो, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं.